त्यानंतर मी आदरणीय अमित देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आत्ताच यादव साहेबांनी सांगितलं ते 8 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज झाडामध्ये रूपांतरित झालेलं आहे. त्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आपण 8वी साजरी करत आहोत. या सभेचे अध्यक्ष माननीय डेंगळे साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक लांडगे साहेब, यादव साहेब, सर्व संचालक मंडळ, साळवे साहेब, कुमटेकर साहेब, सभासद बंधू भगिनींनी, यादव साहेबांनी सांगितलं 2016 साली ही संस्था स्थापन झाली. 120 मेंबरच्या जीवावर ही संस्था स्थापन झाली आणि संचालक मंडळाचं मला वाटतं गेल्या वर्षीही मी कौतुक केलं होतं. ह्या वर्षी पण पुन्हा टाळ्या वाजून आपण सर्वजण कौतुक करूया की त्यांनी 1 रुपयासुद्धा मासिक भत्ता घेतलेला नाही आहे. खरं ही कौतुकास्पद बाब आहे. साहेब, ह्या संस्थेनं 25 वर्ष, 50 वर्ष नव्हे 100 वर्ष पूर्ण करावी. मला आजही आठवतं गेल्या वर्षी लांडगे साहेब म्हटले होते, गाई 10 लिटर दूध देत असेल तर हे पिल्लू 20 लिटर दूध देईल हे निश्चित आहे. गेल्या वर्षी मी पण सांगितलं होतं की ज्या रथाचा सारथी चांगला असतो, यादव कुलीन असतो आणि रामराज्य तिथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असं मला वाटतं. तर आता रामभाऊ लांडगे साहेब आहेत, संतोष यादव साहेब आहेत, रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही आणि हा संस्थेचा कारभार चांगला सुरळीत झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या संस्थेला कंटिन्युअस वर्ग मिळत जावो. ह्या संस्थेचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र राज्य हो. तसंच तुम्ही गेल्या वर्षी जो निर्णय घेतला GDS बांधवांना समाविष्ट करण्याचा, तो खरंच स्तुत्य निर्णय आहे. त्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. तसंच नवीन संचालक मंडळांना शुभेच्छा देतो.